गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सध्या अपघातांची मालिका ही सुरूच असून अपघात काही थांबायचं नाव घेत नाहीये। अशीच एक अपघाताची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरून समोर येते। मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र थांबतच नसून आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मुंबई-आग्रा हायवेवर उमराणे येथे मुरबाड डेपोची बस पलटी झाली असून यामध्ये 27 ते 28 प्रवासी होते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून काही प्रवासी व ड्रायव्हर जखमी झाले। त्यांना तात्काळ मालेगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्याचे कर्मचारी, अँब्युलन्स व क्रेन तसेच 108 अँब्युलन्स तात्काळ मदतीसाठी धावले। मुंबई महामार्गावर वारंवार ऍक्सिडेंट होत असून 4 ते 5 दिवसांपूर्वी ही चांदवड येथील सोग्रस येथे मोठा भीषण अपघात झाला होता। यामध्ये एक शाळकरी विद्यार्थी जागेवर मयत झाल्यामुळे संतप्त पालक व नागरिकांनी अपघातस्थळी तब्बल 2 ते 3 तास रास्ता रोको केला होता। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत करत नागरिकांची समजूत काढत शासनातर्फे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले। मात्र नागरिकांमध्ये तीव्र संताप असून प्रशासनातर्फे वाहनांच्या वेग मर्यादासाठी तात्काळ लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।